आपल्या गावाला 10 वर्ष पाणी प्यायला नाही. कोण कोणात जाते कोणालाच कळत नाही. राजकारणापुढे सामान्य नागरिकांचं काही चालत नाही. जो काम करेल तर त्याचं काम होणार. पण लोकांनी जर भाकरी पलटायची म्हटलं तर मतदान खाण्या करताय नेमकं कुणाला मतदान द्यायचं हा मोठा प्रश्न आहे ना. राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी परिपूर्ण शिक्षण देणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे. फॉर द पीपल न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आत्ता उभी आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभेच्या मुळशी तालुक्यात. खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्याच्याच नव्हे तर देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. कारण या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि दुसरीकडे मात्र शरद पवार हे एकमेकांच्या आमने सामने असणार आहेत. एकीकडे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आहेत तर दुसरीकडे अजित पवार यांच्याच पत्नी सुनेत्रा पवार या आमने सामने असणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा या लोकसभा मतदारसंघात कोणाकडे जास्त कल आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार, तुमचं फॉर द पीपल न्यूजमध्ये स्वागत. काय सांगाल, बारामती लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूंनी प्रचार चालू आहे, काय सांगाल? आता ताईंचा प्रचार चालू आहे, इकडं सुप्रिया सुळे त्याचा प्रचार चालू आहे. जास्त करून ताईंनाच बहुमत आहे. ताईंचं कार्य आहे मुळशीमध्ये. ताई लक्ष देते वारंवार, पुढं अडचणी आल्या काय आल्या ताई पाहतात. बारामती लोकसभा मतदारसंघात विकासाच्या बाबतीत काय सांगाल? विकासाच्या बाबतीत बघितलं तर आपला पहिल्यापासून बारामती मतदारसंघ हा आपल्या इथपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये सुप्रियाताई सुळे यांनाच भरघोस मतदान मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि आम्ही आत्तापर्यंत इकडे तिकडे बघितलं ना तर सगळीकडं सुप्रियाताई सुळेंचंच वातावरण चांगलं वाटते. विकासाच्या दृष्टीने सुप्रिया सुळे या किती महत्त्वाच्या वाटतात? विकासाच्या दृष्टीने सुप्रिया सुळेंनी आतापर्यंत सर्व गावांना प्रत्येक ठिकाणी आपले फंड टाकलेले आहेत. आणि आता मी ह्या बुकुमगावामध्ये बोलतो तिथंही एक फंड टाकलेला होता त्यांनी. माझ्या काळात ज्या वेळेला मी ग्रामपंचायत सदस्य होतो त्यावेळेला त्यांनी एक फंड टाकलेला होता आणि त्यांचे कामं या आपल्या मुळशी तालुक्यातून चांगल्या पद्धतीने आहेत. यंदाची निवडणूक ही पवार घराण्यातली वेगळी असणार आहे, कारण पवार कुटुंबातलेच 2 उमेदवार असणार आहेत, तर त्याविषयी काय वाटतं? तसं व्हायला नव्हतं पाहिजे, परंतु आता झालं. राजकारणापुढं सामान्य नागरिकांचं काही चालत नाही. परंतु शरद पवार साहेब हे पहिल्यापासून आपल्या या बारामती मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आले होते. 5 वर्षानंतर तुम्ही आता मत देणार आहात. पवार घराण्यातलेच 2 कुटुंबातले 2 उमेदवार असणार आहेत, काय वाटतं? आता तर शरद पवार तर आता वय झालेलं आहे, तर अजित पवार ते आता सध्या आहे. म्हणजे अजित पवारनी कार्यभार सांभाळावर. आता ते सध्या कामं बी अजित पवारची चांगली आहेत आणि तोच करू शकतो आहे. त्याची निवड व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. विकासाच्या दृष्टीने मुळशी तालुक्यात किती विकास झाला, काय वाटतं आत्तापर्यंत? आता एवढा तरी काही विकास नाही झाला, थोडाफार विकास झालेला आहे, पण अजून विकास व्हायला पाहिजे होता चांगला. काय वाटते, एकाच घरातले 2 उमेदवार असणार आहेत, एकमेकांसमोर असणार आहेत, तर काय वाटते कोणाचं आव्हान कोणाला तगडं असणार आहे? आता इथं तर काय उद्घाटन अजितदादाच्या पवारांनी केलेलं पहिलंच या मंदिराला. ग्रामपंचायत नाही व्हायची माझ्या गावात ही बागणी गोंधळ म्हणजे नेमकं कुणाला मतदान द्यायचं हा मोठा प्रश्न आहे ना. पण विकासाच्या दृष्टीने काय वाटतं? विकासाच्या दृष्टीने जर आपल्या गावाला 10 वर्ष पाणी प्यायला नाही मग गावाने विचार करायला पाहिजे की मतदान कुणाला द्यायचं. काय सांगाल, यंदाची ही निवडणूक तुम्ही 5 वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जात आहे, काय वाटतंय? हां, बरं वाटतं आहे तसं. मग आता त्यांना आपण सुप्रिया सुळेला निवडून देऊ आपण. कारण बहुतेक कामं रोडची, मंदिराची किंवा गटवारीची ती सगळी कामं त्यांनी पाहिलेली आहेत. त्यामुळं काय शंका नाही आम्ही त्यांनाच मत करू. पण आता मतदान जवळ यायला लागले, प्रचार सुरू आहे,
प्रचार सुरू आहे पण मला नाही बाय काय कळत. तुमच्यासाठी काय केलंय सरकारने? काय केलंय शेतात आपलं रोज करायचं इथं आणून मांडायचं. हां महागाईविषयी काय सांगाल? महागाई आहे का ह्याला गिराईक आहे का? आहे का ह्याला गिराईक? 10 रुपये 20 रुपये पावशेर महागात द्यायलाच लागते ना आम्हाला. घरी नेऊन काय याची भाजी होती का? बारामती लोकसभा संघाच्या दृष्टीने काय वाटतं सध्याचे उमेदवार पाहता? उमेदवार म्हटलं तर पहिल्यापासून शरद पवारांच्या मागे, त्यामुळं आताही त्यांना साथ देणार. मात्र पवार घराण्यामध्येच आता फूट पडल्यानंतर 2 उमेदवार हे पवार घराण्यातलेच असतील अशी चर्चा आहे. एकीकडे शरद पवार यांच्या ज्या सुप्रिया सुळे आहेत त्या उमेदवार असतील, विद्यमान खासदार ज्या आहेत, आणि दुसरीकडे मात्र अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची ही चर्चा होती आहे. तर यांच्याबद्दल काय वाटतं? कोण तगडं आव्हान देणार? नाही, सुप्रियाताई तगडा आव्हान देणार, कारण पवार साहेबांची मुलगी आहे ती आणि पवार साहेबांचं नेतृत्व मुळशी तालुक्यात पूर्वीपासून आहे. त्यांनी कामही भरपूर केलेली आहेत. आजी मतदान करता का? करते. आता परत लोकसभेच्या निवडणुका येत आहेत. एक साईडला शरद पवारांच्या सुप्रिया सुळे माहिती असतील तर त्या आहेत, दुसरीकडे अजित पवार यांचा उमेदवार असणार आहे. काय वाटतं? सुप्रिया सोळ्याला करणार. का बरं करणार? ती येत्यात, बसत्यात, बोलत्यात, मिटिंगला येत्यात. तिथं काय बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं आव्हान तगडं वाटतं? सुप्रिया सुळे. का? आता दुसरं माणूसच कोण आहे? पण एकाच घरातले जर 2 उमेदवार असतील, एक साईडला आता अजित पवार आहेत, दुसऱ्या साईडला शरद पवार आहेत, तर अजित पवार यांचाही म्हणजेच महायुतीचाही उमेदवार असणार आहे, तर याविषयी काय वाटतं? ते काय जो काम करेल तर त्याचं काम होणार. विकासाच्या दृष्टीने मुळशी तालुक्याचा विकास झाला का? झाला, पण म्हणावा असा नाही झाला. अडचणी अजून भरपूर आहेत. अजून पाणी प्रश्न, रस्ते वगैरे झालात, पण पाणी प्रश्न अजून अपुरा आहे. त्याचं काम पूर्ण व्हायला पाहिजे. कोणाकडनं अपेक्षा करता होईल? आता सुप्रिया सुळेंनी सांगितले, पण ते अजून काय अंमलात आलेलं नाही आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा किती महत्त्वाचा वाटतो, कारण एकाच घराण्यातले 2 उमेदवार असणार आहेत. एक साईड महायुतीचे उमेदवार अजित पवार असतील, अजित पवार यांचा उमेदवार असेल, दुसरीकडे मात्र शरद पवार यांच्या कन्या ज्या आहेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे असतील. कोणाचं आव्हान तगडं वाटतं? सुप्रियाताईंचं आव्हान थोडंसं दगडं वाटतं, कारण त्या सर्व परिचित आहेत आणि आता विद्यमान असल्यामुळं थोडंसं तरी पारडं. पण लोकांनी जर भाकरी पलटायची म्हटलं तर मग तसं नाही सांगू शकत. कारण शरद पवार यांनी म्हणण्याप्रमाणे भाकरी फिरवणं हे याच मतदारसंघात दिसून येईल का? नाही, तसं आता लोक कुठला हे घेतात त्याच्यावर अवलंबून आहे. मग सत्तेसाठी करतात का या मतदारसंघासाठी, हे ज्याच्या त्याच्या मतावर अवलंबून आहे. कारण आता मतदानांचा कौल कोणच नाही सांगू शकत, कारण राज्य करणाऱ्यांचंच मत ते असं व्यक्त नाही करू शकत नाहीत. कारण कोण कोणात जाते कोणालाच कळत नाही, कुठल्या पक्षाला मतदान करायचं. आता बहुतेक लोक माणूस पाहूनच मतदान करतील पक्षापेक्षा जास्त. पण सहानुभूती एकीकडे आणि दुसरीकडे विकास, याविषयी काय वाटतं? सहानुभूतीच्या दृष्टीने मत लोक देणार की विकासाच्या दृष्टीने लोक मत देणार? हे प्रत्येकाच्या आपल्या मतावर ठरणार, कारण सहानुभूती पण ठेवणारे आहेत आणि विकासाला महत्त्व देणारे पण आहेत. शेवटी विकास हा जास्त महत्त्वाचा आहे, तितकंच खरं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याची चर्चा ही देशात होती आहे. काय वाटतं, कोणाचं आव्हान तगडं आहे? आव्हान तर मला तर म्हणता येईल की सध्या सुमित्राताईंचं वहिनींचं जरा तगडं आहे. दादा भरपूर कष्ट करतात त्यांच्यासाठी. पण या ठिकाणी आता एकाच घराण्यातले 2 उमेदवार असणार आहेत. एक साईडला विद्यमान खासदार ज्या आहेत संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, दुसरीकडे मात्र अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी जरी अधिकृत घोषणा जरी नाही केली उमेदवाराची, तरी त्यांचंही आव्हान आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणाचं पारडं जड वाटतंय? सुमित्राताईंचंच वाटतंय जरा, वहिनींचं. विकासाच्या दृष्टीने मुळशी तालुक्यात काय विकास झाला असं वाटतंय? तर सध्या तरी काय झालं नाही आहे, व्हायला पाहिजे तसा झाला नाही आहे. रस्ते तुम्ही पाहताय का, दुरावस्था आहे. हे केंद्राचं काम आहे. काम कसं झालं पाहिजे होतं, अजून कामा कोणाचं लक्षच नाही आहे. काम कसं चाललं आहे, काय चाललं आहे, नुसतं आपलं चाललं आहे म्हणून चाललं आहे. पिण्याच्या पाण्याची आपल्याला सोय नाही आहे.
आपलं गाव सिटी शेजारी आपलं गाव आहे जवळ, तरी आपल्या प्यायचे पाण्याची एवढी बेकार अवस्था आहे. वरती बारखाली खेडी काय खेडोपाडी किती पाणी 24 तास पाणी आहे खेडोपाडी, बरं आपल्या पाणी नाही प्यायला. ते झालं पाणी होतं तेवढं. आता होईल असं वाटतंय का? होईल, 100% होणार. आता लोकसभेच्या निवडणुका येत आहेत. बारामती लोकसभेमध्ये मतदारसंघात येतो आपण, तर कोणाचं पारडं जड वाटतं? राष्ट्रवादीचं. आता राष्ट्रवादीतच 2 गट पडलेत, एक अजित पवार आणि एक शरद पवार. त्याच्यातच कंबाईन काय होईल ते ठीक आहे ना. पण ह्यापैकी कोण वाटतंय? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे का? कारण त्यांचं कार्य इथं चांगलं आहे. विकासाच्या दृष्टीने आपली कामं झाली का? आता तशी सार्वजनिक कामं झालेली आहेत. आता व्यक्तिशः नाही आहे, पण सार्वजनिक कामं चांगली केलेली. आता विजय शिवतारे जरी उभा राहिला तरी त्याला पाठराखा असल्याशिवाय ते होणारच नाही. या व्यक्तिशः मतदान खाण्याकरता हे दोघांनी कंबाईन केलेले. शिवतारे आणि माधव जानकर हे उभे केलेले आहेत, पण हे मतदान खाण्याकरता आहे. तरी पार्ट त्यांचंच होणार आहे. कोणाचं जड होणार आहे? सुप्रिया सुळे. समजा जर बारामतीतनं तिरंगी लढत पाहायला मिळाली तर मग कसं काय व्हायचं? तरी ती होणार आहे. शंका नाही यात? शंकाच नाही, कारण त्यांचं जे काम आहे ना हे ह्या जे दोन्ही तिन्ही तालुक्यातून चांगलं आहे. काय मतदान येते, मतदान करणार की नाही? करायचं. मतदारसंघ कोणता? कुठे ना राहता? पिरंगुट. ताई मतदान करणार की नाही? करणार ना. कोणाचं पारडं जड वाटते? कोणाचं आता सुप्रिया कसं सांगताय? आता प्रचार चालू आहे जोरदार, दोन्ही साईडने प्रचार चालू आहे. त्यात विजय शिवतारे यांचंही नाव येत आहे, तर काय वाटतं? सुप्रिया ताईला. का बरं द्यावं? तेव्हा काय कोणीतरी चांगलं करावं ना काहीतरी. काय आहे पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व केला पाहिजे ना. काय बाबा, कुठले तुम्ही? गाव कुठलं? शेरे. बारामती लोकसभा मतदारसंघ का? हा. कोणाचं पारडं जड वाटते? आता आम्ही कसं तसं देऊ का सांगू? मग काय, एक साईडला शरद पवार आहेत, दुसरी साईडला अजित पवार आहेत. शरद पवारचं सरस निघणार आहे. विद्यमान खासदार जे सुप्रिया सुळे आहेत. हो. शेतकऱ्यांसाठी काय केलंय? केलं का तिने हे केलं सगळं शेतीला. आमच्याकडे कोण जानकर खूप आहे ना वाटतं दुसरा. जानकरांचं पण चर्चेत आहे, उभा ना अजून हे नाही झालं. आज होणार आहे. आणि शिवतारे पण, त्यांचं पण नावाची चर्चा आहे. होय. शिवतारे पण आहे का? शिवतारेंचं पण चाललंय, नाव चाललंय, चर्चेत आहे. पहिल्या पंचवार्षिक मध्ये जानकर होता 2 वेळेला, सुप्रिया सुळे बरोबर. मग आता आल्यावरती कसं काय व्हायचं? आता आम्ही धनगर आमचा पाहुणा येतो. कोळवण बारामती मतदारसंघ ताईंचा विजय फिक्स आहे. का बरं असं वाटतं? त्यांचं कार्य भरपूर आहे. आज 3 टर्म झालेले आहेत त्यांच्या बारामती मतदारसंघात. पण तेव्हा राष्ट्रवादीत फूट नव्हती, आता राष्ट्रवादीतच असल्या घराणे शाहीमध्ये शेवटी एका रात्रीमध्ये पण एक होऊ शकतात आणि एका रात्रीमध्ये पण 7 पलटी होऊ शकतं. पण आता असं पण म्हणतात की विजय शिवतारे पण आव्हान काय नाही होऊ शकत, काहीच नाही होऊ शकत. मतदार आहे शेवटी, तो आमदार होता, हे खासदार केला, 3 टर्म काढलेले आहेत त्यांनी आणि दबदबा आहे. शरद पवार आहे शेवटी, किती झाले तरी निवडून त्याच येणार. आता कोण वाटतंय, कोण येईल निवडून? सुप्रियाताई सुळे. का बरं असं वाटतं? वाटतं ना, ज्या सर्व राजकारण करतात ना वडिलांच्या माघारी. तुमचं गाव कोणतं? पिरंगुट. आता येणारी लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, कोणाचं पारडं जड वाटते? शरद पवार, अजित पवार, विजय शिवतारे? तसं आता ताईंचाच जोरात चालणार आहे इकडे सुद्धा. ताईंचाच प्रचार जोरात चालणार आहे पहिल्यापासून. पहिलं राष्ट्रवादी एक होती, आता राष्ट्रवादी मग कसं काय? आता मतदान यांच्या 2 झाल्यानंतर पहिले सुरुवातीला कसं विचार केला पाहिजे लोकांनी सुद्धा काय करायचं. तो ज्याच्या मनाचा प्रश्न तो करेल मतदान. बरोबर. कोण चांगला प्रचार करते, कोणाचा? सध्या तरी इकडे ताईचाच प्रचार जोरात चालू आहे. कारण का दुसरा ताईंचा प्रचार चालू नाहीच. एकदा का 2दा येऊन गेलेत, पण ताईंचा कंटिन्यू फिरतात तिथं. रिक्षा वगैरे आहेत, पिकअप आहेत, चालू आहेत. म्हणजे भोंगे आणि प्रचार हे सुरू झालंय. हां झाले. पण आता अजित पवार यांच्याकडनं झाला सुरू, तर कसं काय तगडं आव्हान कोणाचं असं? तसं जर विचार केला तर दादांचे कार्यकर्ते सुद्धा इकडे जास्त आहेत. जर विचार केला तर दादांचे कार्यकर्ते जास्त आहेत तालुक्यात.
मुळशी तालुक्याचा विकासाविषयी काय सांगा? जर विकासाविषयी विचार केला तर तसं तालुक्यातूनच एखादा नेता पाहिजे. पहिल्यापासून जर विचार केला तर तालुक्यात नेताच नाही त्याला करणार पहिल्यापासून. तर आपण पाहिलं की बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला म्हणून जरी ओळखला जात असला तरी या ठिकाणी दोन पवार एकमेकांच्या आमने सामने असल्याने लोकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी आणि इथल्या उमेदवारांविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन शुभम ननावरेसह मी प्रतीक्षा ननावरे, फॉर द पीपल न्यूज पुणे.